चिकनवाले या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना होणाऱ्या रोगांविषयी माहिती पाहिलेली होती. तर आज आपण त्या रोगांवरती मात कशी करायची, त्याच्यावरती उपचार जे आहेत ते कुठले कुठले आहेत ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला रोग पाहिला होता तो होता PPR, पेस्ट डेस पेटिस रुमिनंट. हा जो रोग आहे तो एक विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यामुळे डिरेक्टली ह्या विषाणूवरती हमला करणारं प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक अजून तरी नाही आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने याच्यावरती उपचार करण्याची गरज असते. तर पहिलं म्हणजे आपण काय करू शकतो, त्यांना अँटीबायोटिकच द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जातो. त्याचं उदाहरण म्हणलं तर ऑक्सिटेट्रासायक्लिन किंवा एन्ड्रोफ्लॉक्सासिन हे जी दोन प्रतिजैविक आहेत ही आपण साधारणपणे वापरू शकतो. तर त्याचं प्रमाण 5 ते 10 मिलीग्रॅम असं वापरायचं असतं हे. तर त्याचा वापर योग्यरित्या केला तर आपण आटोक्यात आणू शकतो त्याला. त्याच्यानंतर ना आपलं डिहायड्रेशनचं प्रमाण वाढलेलं असतं या रोगामध्ये, कारण की उन्हाळ्यामध्ये हा झालेला असतो. तापामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. मग त्याच्यासाठी IV द्रवचा वापर करायचा दिलं जातं. ह्याने डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होऊन चांगलं हायड्रेटेड होतात प्राणी. त्यानंतर अजून काय करू शकतो आपण, तर मल्टीविटॅमिन्स द्यायचे आहेत त्यांना. भूकवाढीचं प्रमाण जे आहे वाढन असं टॉनिक्स द्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातली एनर्जी वाढेल आणि रोगाला प्रतिकार करण्याची क्षमताही वाढेल. अजून काय करू शकतो, तर तोंडाला किंवा शरीरावरती व्रण उठलेले असतात, PPRमध्ये जखमा झालेल्या असतात. तर त्याच्यामध्ये सौम्य पोटॅशियम पॅरामॅग्नेटचा द्रावण किंवा ग्लिसरीन किंवा बोरॉक्सचं द्रावण मिश्रण जे आहे ते लावून स्वच्छ करायचं जखमा, जेणेकरून त्या लवकरात लवकर बऱ्या होतात. अजून काय करायचं आहे, तर जर एखादा प्राणी आजारी पडलेला असेल तर त्याला वेगळं ठेवायचं, लगेच उपचार सुरू करायचे. किंवा एखादा प्राणी मेलेला असेल तर त्याला लगेच जाळून टाकायचं, पुरून टाकायचं, जेणेकरून इन्फेक्शन जे आहे ते वाढणार नाही, हा विषाणू जो आहे तो पसरणार नाही. अजून काय करू शकतो, तर आपलं पिल्लं जे 3 महिन्याची पिल्लं जे असतील तर तिथनं पुढे जे आहे लगेच त्यांना वॅक्सिन चालू करायचं आहे, प्रतिजैविक द्यायला चालू करायचे आहेत. खाद्यपदार्थांवरती लक्ष द्यायचं आहे आपल्या. अशा पद्धतीने जर काळजी घेतली आणि 1 वर्षाला जर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये जर त्यांना लसीकरण केलं, अँटीबायोटिक दिले, तर 3 वर्षापर्यंत त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर तुम्ही हे करू शकता. तर हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एका रोगाचे उपचार जे आहेत ते पाहणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रोगाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.